महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन. भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी याचा अर्थ योग्य प्रकारची दृष्टी, योग्य प्रकारे माणसाची अंतर्दृष्टी या स्वरूपात त्याचा आपण अर्थ करू शकतो. तर दृष्टी याचा अर्थ पाहणे, दृष्टी याचा अर्थ एका दृष्टिकोनातून, एका अनुभूतीच्या मनचक्षुतून पाहणे, त्याला दृष्टी असं म्हटलं जातं. दृष्टी ही जे सत्य, त्या सत्याला सत्य या स्वरूपात पाहण्याची असली पाहिजे. परंतु तशा प्रकारची दृष्टी ही मनुष्याच्या जीवनामध्ये नसल्यामुळे तो जीवनाला ज्या पद्धतीने समजतो तशा पद्धतीचं जीवन हे त्याचं पूर्णपणे जीवन, जरी तो जीवन जगला तर त्या जीवनामध्ये फार काही गोष्टी त्यांनी कमवल्या असं आपण म्हणू शकत नाही, कारण की जीवनाची अंतर्दृष्टी त्याला प्राप्त झालेली नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारची अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी भगवान बुद्धांनी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सगळ्यात प्रथम स्थान या सम्यक दृष्टीला दिलेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सम्यक दृष्टी ही किती महत्वपूर्ण आहे याचं विश्लेषण करत असताना भगवान बुद्धांचा प्रथम धम्म उपदेश या प्रकारे त्यांनी या सम्यक दृष्टीचं प्रथम स्थान ठेवून त्यांनी त्याचं विश्लेषण अतिशय योग्य स्वरूपामध्ये केलेले. आता आपण या ठिकाणी जी सम्यक दृष्टी जी पाहणार आहोत त्या सम्यक दृष्टीचं थोडं अंतर्गत जे स्वरूप आहे ते पाहणे खूप आवश्यक आहे. सम्यक दृष्टी याचा अर्थ काय, तर ही दोन प्रकारांनी युक्त असते. एकाला म्हटलं जातं लौकिक दृष्टी आणि दुसऱ्याला म्हटलं जातं लोकोत्तर दृष्टी. म्हणजे लौकिक सम्यक दृष्टी आणि लोकोत्तर सम्यक दृष्टी. आता ही लौकिक म्हणजे व्यावहारिक, जी आपल्या इंद्रिय जगताशी संबंधित आहे अशा प्रकारच्या दृष्टीला लौकिक दृष्टी म्हणतात. आणि ही जी दृष्टी आहे या दृष्टीमध्ये सर्वात प्रथम कोणता भाग समाविष्ट केला असेल तर त्याला म्हटलं जातं कम्म स्वकता, म्हणजे कम्म सकता सम्यक दृष्टी. कर्मावरती आधारित जी दृष्टी आहे, जे लोक कर्म आणि कर्माचे परिणाम यावरती ज्यांना आपल्या जीवनामध्ये ज्ञान झालेले आहे अशाच प्रकारचे लोक या पद्धतीने कर्मावरती कम्म स्वकता सम्यक दृष्टी हे गोष्ट त्यांना लक्षात येऊ शकते. तर बुद्धांनी सांगितले की कम्म सकता सम्यक दृष्टी म्हणजे काय, तर 10 प्रकारच्या पुण्य कर्मावरती लक्ष केंद्रित करणे आणि त्या पद्धतीने आपण आपलं वर्तन जे आहे कुटुंबामध्ये, समाजामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपण असो अशा सर्व लोकव्यवहारामध्ये 10 प्रकारांनी युक्त आपण वर्तन ठेवलं पाहिजे. त्यातलं पहिलं की प्राणी हिंसा करू नये, त्यातील दुसरं चोरी करू नये, तिसरं व्यभिचार करू नये, चौथं खोटं बोलू नये, चुगली करू नये, निंदा नालस्ती करू नये आणि व्यर्थ बडबड करू नये. त्यानंतर अत्यंत महत्वाचं की ज्यामध्ये द्वेष भावना ठेवू नये आणि ज्यामध्ये लोभ निर्माण करू नये. म्हणजे काया, वाचा आणि मन अशा 3 प्रकारांनी युक्त कर्म जे आपण करतो त्या कर्मामध्ये या गोष्टींचा समाविष्ट होतो. म्हणून कायेचे कर्म हे प्राणीहिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये आणि मादक पदार्थांचं सेवन करू नये अशा पद्धतीने ते होतं. वाचेचं जे कर्म आहे ते खोटं बोलू नये, चुगली करू नये, निंदा नालस्ती करू नये आणि व्यर्थ बडबड करू नये या 4 गोष्टींनी युक्त कर्म हे वाचेचं होतं. आणि मनाचं जे कर्म असतं ते मनाचं कर्म मात्र द्वेष भावना ठेवू नये, द्वेष भावना बाळगू नये किंवा द्वेष भावनेतून मुक्त होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे अशा पद्धतीचं कर्म मानसिक कर्म. म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपल्या मनाला मैत्री भावनेची साधनेतून आपण सर्वांच्या प्रती मंगल कामना करणे
अशा पद्धतीचं कर्म हे मैत्रीचं कर्म समजलं जातं. म्हणजेच काय तर कोणत्याही प्रकारची हिंसेचा भाव न ठेवणे हे कर्म मैत्रीचं कर्म समजलं जातं. दुसरी गोष्ट अलोभ, म्हणजे लोभातून मुक्ती मिळण्याची जी अवस्था आहे त्याला अलोभ अवस्था म्हणतात. लोभ होऊ नये, लोभ वाढवू नये, लोभ ठेवू नये, यातूनच सर्वांचं अहित साध्य होत असतं. म्हणून अशा पद्धतीचं मानसिक अवस्था ही आपण ठेवणे म्हणजे मानसिक कर्म ठेवणे हे अत्यंत महत्वाचं कर्म हे भगवान बुद्धांनी मनाच्या संदर्भात सांगितले आहे. याऐवजी करुणेचा भाव ठेवणे, इतरांना दान धम्म करणे, यामध्ये आपलं जीवन जे आहे ते अधिक वृद्धिंगित होत असतं. म्हणून या 10 प्रकारच्या पुण्यकर्माने युक्त कम्म स्वकता सम्यक दृष्टी असते. ज्या लोकांना या गोष्टीवरती विश्वास आहे तेच लोक या प्रकारचं कर्म आपल्या जीवनामध्ये करतात. म्हणून आजच्या काळात जरी म्हटलं तर काळ फार काय बदललेलं नाही, काळ आहे त्याच ठिकाणी आहे. मात्र माणसाची जीवन पद्धती जी आहे, राहणीमान जे आहे ते बदललेलं आहे. आणि या जीवन पद्धतीला, या राहणीमानाला जर आपण योग्य दिशा देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने बुद्ध धम्म जो आहे तो बुद्ध धम्म हा आपल्यामध्ये आपण रुजवू शकू. आणि हे रुजवत असताना या 10 प्रकारच्या पुण्य कर्मांनी युक्त क्रिया ही आपल्या जीवनामध्ये होणे खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, या 10 पुण्य क्रियेच्या नंतर सगळ्यात महत्वाची जर कोणती दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे तर त्याला म्हटलं जातं विपश्यना सम्यक दृष्टी. विपश्यना सम्यक दृष्टी याचा अर्थ असा की जे काही नामधर्म आहे, नामधर्म याचा अर्थ असा की आपलं जे शरीर आहे या शरीरामध्ये असणारं जे काही चित्त आहे, या चित्तामध्ये जे काही आपल्या चित्ताच्या ज्या अवस्था आहेत, ज्या अवस्थेमध्ये वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 4 गोष्टींनी युक्त नाम धम्म आपल्यामध्ये असतो. हा जो नामधम्म आहे किंवा याला नामधर्म असं म्हटलं जातं, हा नामधर्म यामध्ये दुःख, अनित्य आणि अनात्म अशा पद्धतीची मानसिक भावना जी आहे किंवा प्रॅक्टिस जी आहे किंवा विपसना ध्यान पद्धती जी आहे या ध्यान पद्धतीचा विकास करणे गरजेचे आहे. या नाम धम्माला आपण या दुःख, अनित्य आणि अनात्म या स्वरूपात पाहणे गरजेचे आहे. दुःख याचा अर्थ काय की आपली जी मानसिक इच्छा आहे त्या संस्काराने युक्त होतात, त्या संज्ञेने आपण जाणतो आणि म्हणून त्याचे संस्कार मनावरती होतात आणि त्या प्रकारच्या वेदना आपल्या मनावरती होतात आणि त्या वेदनेच्या द्वारे आपली जी विज्ञानाची प्रवृत्ती आहे ती त्या पद्धतीची बनली जाते. आणि म्हणून यामध्ये दुःख, अनित्य आणि अनात्मा. दुःख याचा अर्थ कोणतीही गोष्ट जी आहे ती आपल्यामधून निघून जात असताना त्या संदर्भात होणारं जी काही मानसिक वेदना आहे त्या वेदनेला दुःख असं समजलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अनित्य जी काही असेल तर या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत, नित्य नाही, सगळ्या गोष्टी बदलत आहेत, जे चेंजेबल आहे ते आपलं नाही आहे, अशा स्वरूपात आपण या गोष्टीला जाणलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, हे कोणी निर्माण नाही करत, हे निर्माण होत असताना एक कार्यकारण भावनेने किंवा हेतू प्रत्ययाच्या या प्रक्रियेतून ते निर्माण होते आणि म्हणून ते सर्व अनात्म आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, याचं आपण ग्रहण केलं पाहिजे. म्हणून नामधर्म हे आपण व्यवस्थित जाणले पाहिजे आणि ते सर्व अनित्य, दुःख, अनात्म या स्वरूपातच त्याचं रिअलायझेशन जे आहे किंवा त्याची जी काही प्रचिती आहे ती प्रचिती त्या स्वरूपात आपल्याला आपल्या ऍक्च्युअल जीवनामध्ये येणे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे की या नामधर्मासोबतच रूपधर्म जे आहे, जे पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 भौतिक तत्वांनी बनलेलं जे आपलं शरीर आहे, या शरीरामध्ये जे काही दुःख निर्माण होतंय, जी अनित्यता आहे आणि जी अनात्मता आहे, या 3 लक्षणांनी आपण या शरीराची देखील अवस्था पाहणे खूप गरजेचे आहे. या शरीरावरती होणाऱ्या वेदना, या शरीरावरती निर्माण होणारे प्रत्येक स्थूल घटक, तरल घटक, त्याचप्रमाणे एक प्रकारचं हलनचलन वायूप्रमाणे होणाऱ्या गोष्टी किंवा त्याला येणारी उष्णता, थंडपणा, या सगळ्या गोष्टी आपण रिअलाइज, एक्सपिरियन्स केल्या पाहिजे. त्यावेळेस आपल्याला हा रूपधर्म जो आहे तो सातत्याने बदलत आहे, हा चेंजेबल आहे. या रूपधर्मासोबत नामधर्म देखील बदलत आहे, तो पण चेंजेबल आहे. आणि या दोघांना आपण, नाम आणि रूप या दोघांना जर आपण एकाच वेळी दुःख, अनित्य आणि अनात्म या 3 लक्षणांनी आपण जाणू शकू तर आपल्यामध्ये अरहंत अवस्था निर्माण होते, आपल्यामध्ये विकारमुक्त अवस्था निर्माण होते. कारण की आपलं जे शरीर आहे हे शरीर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया करते त्या प्रतिक्रिया आपल्या जीवनामध्ये
एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान निर्माण घेऊन येऊ शकते, ज्यावेळेस आपण विशेष प्रकारे आपल्या शरीराला जाणण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला पाहू. आणि म्हणून डोक्यापासून तर पायापर्यंत आणि पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्या संवेदनेला यथावत पाहणे किंवा त्या वेदनेला यथावत पाहणे आणि त्या वेदनेमध्ये निर्माण होणारे जे अणुरेणू आहेत त्या अणुरेणूच्या प्रक्रियेला यथावत पाहणे. ह्या अणुरेणूची निर्मिती किती जास्त वेगाने होत आहे, त्यामध्ये असा कोणताही क्षण आपल्याला पकडता येत नाही. प्रत्येक क्षण हा भंग पावत आहे. क्षणभंग वाद असे एक तत्वज्ञान या बुद्ध धर्मामध्ये विकसित झालेलं आहे. म्हणून प्रत्येक क्षण जो आहे ते भंग पावत आहे. आणि अशी ही क्षणभंगुरतीची जी प्रक्रिया आहे, या क्षणभंगुरतीच्या प्रक्रियेला आपण पाहतो. हीच भगवान गौतम बुद्धांनी या जगाला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे, ज्याला आपण विपश्यना ध्यान असं म्हणतो. आणि या ध्यानातूनच आपण अरहंत अवस्था प्राप्त करू शकतो. या ध्यानातूनच प्रत्येक अणुरेणू जे आहेत, हे अणु जे आहेत या अणूमध्ये अष्टकलाप ज्या असतात, म्हणजे 8 कलापांनी युक्त हा प्रत्येक अणू असतो. या अणूला जर आपल्याला वेगळं करता आलं तर यातून वेगळी शक्ती निर्माण होऊ शकते. कारण की जो काय अणुबॉम्बची निर्मिती जी झाली, जे अणुबॉम्ब जो बनला गेला तो अशाच पद्धतीच्या एका अणूला वेगळा करून त्या वेगळ्या अणूतून जी शक्ती निर्माण झाली त्या शक्तीचं स्वरूप आपण जपानमध्ये पडलेल्या नागासाकी यासारख्या शहरांवरती जो बॉम्ब पडला त्याचं अस्तित्व आजही आपल्याला जाणवतं की तिथली लोकांमध्ये त्या स्पेशीज बदलून गेलेल्या आहे. म्हणजे इतकं मोठं सामर्थ्य एका अणूमध्ये असतं. तर अशा अणुरेणूंची सगळी क्रिया ही आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही जाणण्याची प्रक्रिया ही विपश्यनेची आहे. म्हणून याला विपश्यना ज्ञान सम्यक दृष्टी म्हटलं जातं. हे प्रत्येक व्यक्ती का असते तसं नाही. जो व्यक्ती या बुद्ध धर्मावरती श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासानुसार या विपश्यनेद्वारे सत्यता अनुभूत करतो, असाच व्यक्ती खऱ्या अर्थाने या अवस्थेला पोहोचू शकतो. आणि म्हणून आर्य अष्टांगिक मार्गामध्ये या अवस्थेला जास्तीत जास्त महत्व देण्यात आलेले आहे. म्हणजे एकीकडे कर्म आणि दुसरीकडे आपली अंतर्गत मनोअवस्था. या मनोअवस्थेला जर आपण व्यवस्थित जाणू शकलो, पाहू शकलो तर खूप मोठं परिवर्तन हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतं. आणि त्यावेळेस तर लक्षात येऊ शकतं की भगवान बुद्धांनी सांगितलेली 4 आर्य सत्य काय आहेत. भगवान बुद्धांनी सांगितलेले प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याला कळू शकतो. अन्यथा तो त्याच्या मनाप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या बुद्धीप्रमाणे तो प्रत्येक गोष्टीचा अर्थ करत असतो. मात्र सत्यता ही त्याहीपेक्षा वेगळी असते आणि ही सत्यता आपल्याला या विपश्यना ज्ञानातून विकसित होते. म्हणून विपश्यना ज्ञान सम्यक दृष्टी प्रत्येक व्यक्तीमध्ये विकसित होणे खूप गरजेचे आहे. आणि मग यातून जो विकास होतो तो लोकोत्तर सम्यक दृष्टीचा होतो. लोकोत्तर याचा अर्थ या इंद्रिय जगाच्या पलीकडे ज्यावेळेस व्यक्ती अधिक आणि अधिक आपला अनुभव घेत जातो धम्माचा, त्यावेळेस त्याला मार्ग आणि त्याचं फळ काय असतं त्याची प्राप्ती होते. हे मार्ग आणि फळ प्राप्त होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गामध्ये त्याला हे लोकोत्तर ज्ञान जे प्राप्त होतं त्याला सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि या लोकोत्तर ज्ञानामध्ये मग त्याला लक्षात येतं की 4 आर्य सत्य काय आहे. मग दुःख आर्य सत्य म्हणजे जन्म दुःख आहे असं भगवान बुद्ध का म्हटले, जरा दुःख आहेत असं बुद्ध का म्हटले, व्याधी दुःख आहेत असं बुद्ध का म्हटले, मनासारख्या गोष्टी न घडणे असं बुद्ध का म्हटले, आपल्या प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेला तर दुःख होतं हे बुद्ध का म्हटले, अप्रिय व्यक्ती आपल्याला सोडून गेला तर आपल्याला दुःख होतं, अप्रिय व्यक्ती आपल्या जवळ आला तर आपल्याला दुःख होतं असं बुद्ध काय म्हटले. आणि संक्षिप्तपणे हे जे 5 उपादान स्कंद म्हणजे शरीर आणि मन या प्रतीची जी आसक्ती आहे, या प्रतीमुळे जर आपल्याला दुःख काय होतं हे देखील बुद्धांनी स्पष्ट केलेले आहे. आणि या दुःखाचं कारण भगवान बुद्धांनी त्यांच्या अनुभूतीतून त्यांनी सांगितलेले की या दुःखाचं कारण तृष्णा आहे. म्हणून सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तृष्णा भाव हा लपलेला असतो. तृष्णेशिवाय माणसाला दुःख होऊ शकत नाही. म्हणून ही जी तृष्णा आहे त्या तृष्णेचं विश्लेषण करत असताना बुद्धाने सांगितलं काम तृष्णा, काम भोगाच्या प्रती असणारी इच्छा ही तृष्णा आहे. त्याचप्रमाणे भवतृष्णा, वारंवार जन्म घेण्याची तृष्णा ही देखील तृष्णाच आहे, त्याला भवतृष्णा म्हटलं जातं. आणि मृत्यूनंतर या ठिकाणी नाहीये, परत मनुष्य लोकामध्ये नाही तर मनुष्य लोकापेक्षा आणखीन एक कुठला तरी जन्म असतो आणि त्या जन्मामध्ये मला ज्ञानप्राप्ती व्हावी या दृष्टिकोनातून स्वर्गामध्ये नरकामध्ये नाही तर स्वर्गामध्ये मला कुठेतरी जागा मिळेल अशा पद्धतीची तृष्णा म्हणजे देखील एक विभव तृष्णा आहे असं त्याला म्हटलं जातं.
म्हणून भगवान बुद्धांनी 3 प्रकारच्या तृष्णा सांगितल्या: कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे आणि हा मार्ग म्हणजे दुःख निरोध मार्ग. आणि या दुःख निरोध मार्गात कशा पद्धतीने आपल्याला जायचं, म्हणजे दुःख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजेच काय, दुःख निवारण्याचा मार्ग, की ज्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की माणसाच्या जीवनामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या आर्य अष्टांगिक मार्गाने युक्त जर माणसाचं जीवन असेल, जर ते शील, समाधी आणि प्रज्ञा अवस्थेला प्राप्त करणारं जर माणसाचं जीवन असेल, तर माणसाच्या जीवनामध्ये अतिउच्च अवस्था तो व्यक्ती प्राप्त करू शकतो. आणि ती अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे अरहंताची अवस्था आहे. त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये प्रज्ञाप्राप्ती ही काय असते याची प्रचिती येऊ शकेल. कारण की प्रज्ञाप्राप्ती म्हणजे अशा प्रकारच्या एक अभिज्ञ अवस्था की जिथे तुम्हाला खऱ्या अर्थाने 4 आर्य सत्यांचं योग्य प्रकारे आकलन होऊ शकतं. आणि भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या धम्म मार्गामध्ये अनेक अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकतात. यामध्ये एक अभिज्ञा ज्ञान हे आपल्याला होतं. माणसाच्या जीवनामध्ये माणसाने अभिज्ञा ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सातत्याने या जागृत अवस्थेला, या धम्म मार्गाला फॉलो करणे गरजेचे आहे. म्हणून यामध्ये पहिलं ज्ञान होतं की त्याला दिव्य चक्षु ज्ञान असं म्हणतात. म्हणजे त्यांना अनेक गोष्टी त्यांना पाहता येतात, म्हणजे खूप दूरवरचं ते पाहू शकतात, खूप पाठीमागचं ते पाहू शकतात. ज्याला दिव्य चक्षु ज्ञान म्हटलं जातं. म्हणजे जात रूप स्मरण म्हणजे जातीचं स्मरण, म्हणजे जन्मांचं स्मरण देखील त्यांना होऊ शकतं. की आपले जे अनंत अशी जी काही प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेमध्ये जन्म आणि मृत्यू असं एक चक्र सातत्याने आपल्या शरीरामध्ये चालू असतं, हे चक्र काय आहे, या चक्राला देखील आपल्याला पाहता येतं. अनेक अशा पद्धतीच्या जन्माच्या संदर्भातल्या कथा या स्वयं भगवान बुद्धांनी जातक कथा या स्वरूपात सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून असे अनेक आपले जन्म जे आहेत याचं प्रत्यक्ष रिअलायझेशन हे प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतं. त्याचप्रमाणे तिसरी जी गोष्ट आहे, या तिसऱ्या गोष्टीमध्ये अनेक लांबच्या गोष्टी आहेत, त्यांना ऐकू येऊ शकतात. त्यांची कानाची शक्ती वाढू शकते. ज्या पद्धतीने डोळ्याची शक्ती वाढते त्या पद्धतीने कानाची शक्ती वाढते. त्याच पद्धतीने त्यांना काही ज्या गोष्टी आहेत त्या इतर लोकांपेक्षा जास्त प्राप्त होतात. म्हणजे स्वयं भगवान बुद्धांना या अशा गोष्टी ज्या होत्या की हवेमध्ये चालणे किंवा पाण्यावरती चालणे, अशा काही त्याला इद्धिपात असं म्हटलं जातं, या इद्धिपात त्यांनाही प्राप्त झाले होते. परंतु त्यांनी या प्रकारचा विनय केला होता की बौद्ध भिक्षूंनी अशा कोणत्याही प्रकारचे मिरायकल्स, जादू लोकांना दाखवू नये. कारण की जादू दाखवून धम्मामध्ये दीक्षा देणे हे त्यांनी निषिद्ध कर्म मानलं. आणि म्हणून जरी यामध्ये प्रावीण्यपूर्ण भिक्षू असतील तरी देखील ते त्यांच्यातील जादू किंवा त्यांच्यातील ह्या अभिज्ञा अवस्था ते इतरांना दाखवत नाहीये. परंतु अशा प्रकारच्या इद्धिपात प्राप्त केलेले अनेक भिक्षू आजही आहेत. आणि या स्वरूपात जर आपण पाहिलं तर हे अभिज्ञान प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालं पाहिजे. यासाठीच त्याचं जीवन आहे, यासाठीच त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जी काही जीवनाची प्राप्ती त्याला झालेली आहे ती त्याच्या अरहंत प्राप्तीसाठीच आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण देखील आपल्या जीवनामध्ये भगवान बुद्धांचा हा जो मार्ग आहे, या मार्गाचा विकास करणे हा अत्यंत गरजेचे आहे. आणि हा विकास करत असताना तो योग्य दिशेने घेऊन जात असताना भगवान बुद्धांनी सांगितलेल्या या आर्य अष्टांगिक मार्गाच्या आधारे करावा. अशा पद्धतीने जर आपण आपल्या जीवनातला संकल्प ठेवला आणि त्याप्रमाणे आपण जर आपलं जीवन जगलं तर निश्चितपणे कल्याण हे आपल्याला प्राप्त होतं. तर आजच्या या सम्यक दृष्टीच्या या सगळ्या अनेक गोष्टीमधून लोकोत्तर सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांचं योग्य प्रकारे रिअलायझेशन, योग्य प्रकारे 4 आर्य सत्याला जाणणे आणि हे जाणत असताना ध्यानाच्या 4 अवस्था प्राप्त करणे, की ज्याला जी पहिली अवस्था सोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहंत अशा ध्यानाच्या 4 अवस्था व्यक्तीला प्राप्त होतात. हे देखील या लोकोत्तर सम्यक दृष्टीतील बाब आहे. आणि म्हणून सोतापन्न याचा अर्थ या स्रोत मार्गामध्ये, ज्याला आपण सोर्स असं म्हणतो, की पाण्याचा एक झरा चाललेला आहे, नदी चाललेली आहे, त्याच्यामध्ये आपण होणे, त्याला जॉईन होणे, ज्ञानामध्ये जॉईन होण्याच्या क्रियेला सोतापन्न असं म्हणतात. सकृतगामी म्हणजे त्याच्यामध्ये विकसित होणे, अनागामी म्हणजे त्याच्यामध्ये अधिक विकसित होणे आणि अरहंत म्हणजे आपण सर्व प्रकारच्या विकारातून मुक्त होणे.
आणि बुद्धत्व जीवनातलं खऱ्या अर्थाने निब्बाण अशा पद्धतीने प्राप्त करणे, या गोष्टी या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त करता येतात. आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारे सतर्कतेने, जागृततेने, सम्यक व्यायाम म्हणजेच काय, मानसिक व्यायामाने योग्य धम्म आपल्यामध्ये जोपासला, रुजवला तर निश्चितपणे ही अवस्था आपण प्राप्त करू शकतो. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.